सिद्धांत चौधरी. आत्ता आपण आहोत लोहारा येथील MECB कार्यालय या ठिकाणी आहोत. पाहू शकता हे महाराष्ट्र राज्य विद्युत महावितरण मंडळ या ठिकाणी लोहारा या ठिकाणी आहे. आणि माझ्या हातात जे आपण पाहताय ते हे लाईट बिल आहे. हिप्परगाव येथील हे लाईट बिल आहेत. जे लाईनमॅन आहेत पवार यांनी एका व्यक्तीकडे हे लाईट बिल वाटण्यासाठी दिलं आणि हे लाईट बिल एका त्या गावातल्या चौकामध्ये वट्ट्यावरती एका दगडाखाली हे लाईट बिल ठेवल्याचं आपल्याला पाहायला दिसत आहे. हे माझं बिल आहे. हे सिद्धांत चौधरी हे माझं बिल आहे. मला 3 ते 4 महिन्यापासून लाईट बिल मिळालेलं नाही. आपण लाईनमॅनशी आपण चौकशी केली. लाईनमॅन म्हणतात की वाटतात करतात. आपण त्यांच्याशी बोलून घेऊ. पवार साहेब एक मिनिट. लाईट बिल मला हिप्परगावमध्ये चौकात सापडली वट्ट्यावर ठेवलेली. काय नेमकी ही लाईट बिल कसली? त्याला एजन्सी वाटायला जवळ आहे ना जवळ साहेबांना बिल वाटायला एजन्सी हां. एजन्सी वाटते. मग ही बिल गावातल्या व्यक्तीच्या हातात कोणी दिले? एजन्सीने दिले का तुम्ही दिले? डायरेक्ट एजन्सीने कॉन्टॅक्ट केले. मग ग्राह्य कोणाला धरायचं? एजन्सीला धरायचं का त्या वाटणाऱ्याला धरायचं का तुम्हाला धरायचं? लाईन वाटणाऱ्याला हां एजन्सी किंवा वाटणाऱ्याला वाटणाऱ्याला धरायचं, तुम्हाला नाही धरायचं. 100% ठीक आहे. लाईनमॅन साहेबाचं म्हणणं आहे की मला ग्राह्य धरता येत नाही. जी एजन्सी आहे त्या एजन्सीला ग्राह्य धरलं पाहिजे अथवा एजन्सीनं जो मनुष्य त्या ठिकाणी नेमलेला आहे लाईट बिल वाटपासाठी, ज्याला 500 रुपये लाईनमॅन साहेबांनी दिलेले. आत्ता माझ्यासमोर लाईनमॅन साहेबांनी फोन केला होता. माझा व्हिडिओ चालू आहे, पाहू शकता आपण व्हिडिओ चालू आहे. आत्ता लाईनमॅन साहेबांनी त्या व्यक्तीला फोन केला आणि विचारलं लाईट बिल कुठे आहे. रेकॉर्ड झालेला आहे. लाईनमॅन म्हणतात की त्या माणसाची चूक नाही आहे. लाईनमॅन साहेबांनी फोन का करायचा? कारवाई नक्की लाईनमॅनवर झाली पाहिजे का मुख्य अभियंत्यावर झाली पाहिजे का लाईट बिल वाटणाऱ्यावर झाली पाहिजे का एजन्सीवर झाली पाहिजे? हे ऊर्जा मंत्रालय जे मंत्री आहेत त्यांनी या ठिकाणी उत्तर द्यावं. मी हाच मेल वरती मंत्रालयामध्ये ऊर्जा मंत्रालयामध्ये मी पाठवणारच आहे. आणि आपण पाहू शकता कशा प्रकारे हा भोंगळ कारभार आहे. लाईनमॅन साहेबांचा सुद्धा भोंगळ कारभार आहे. मी उघड आरोप करतो पवार साहेबांवरती. मी परवाच दीक्षित साहेबांना फोन केला होता आणि सांगितलं होतं की लाईट बिल वेळेवर मिळत नाही. पण दीक्षित साहेबांनी सुद्धा आपल्याला फोनवरती सांगितलं होतं की मी चौकशी करतो आणि मी सांगतो लाईट बिल. पण मी आज ज्यावेळेला गावात उतरलो आणि गावात आल्यानंतर हे कट्ट्यावरती एका वट्ट्यावरती भिजलेले लाईट बिल आपल्याला या ठिकाणी मिळालेले आहेत. पाहू शकताय. आता ही कारवाई नक्की कोणावरती होणार हे पाहणं सुद्धा आपल्याला तितकंच गरजेचं आणि महत्त्वाचं आहे. येथील वास्तव्यास असणारे नागरिक या ठिकाणी आलेले दोन्हीही वयोवृद्ध आहेत. पाहू शकता. इकडे पुढे आहे जरा थोडंसं. कुठून आलात तुम्ही? हिप्परगाव. लाईट बिल आहे का तुमच्याकडे? आहे की. कुठून मिळालं लाईट बिल तुम्हाला? माझ्याकडे एवढा गट्टा आहे का हिप्परगावमध्ये सापडला? आधी ठेवलं तवा हां बरं का. हां तुमच्यासारख्या शिकलेल्याला बाबा माझं बिल काढून द्या. हां हां. मला जरा कुठं ठेवतात बिल? बिल कुठं ठेवतात? तिथं नांदुरीच्या वाट्यावर. वट्ट्यावर बिल ठेवतात. हां. बर. आता किती आहे बिल तुमचं? 220. 220 आहे. तुमचं बिल आणलं का तुम्ही? तसं नाही, माझ्या संघ माणूस बरं आहे. तुम्ही सोबत आला. शोभा. कसं आले तुम्ही आता हिप्परगाव तर इथून 8 किलोमीटर येते. कसं आलात तुम्ही? एसटी न एसटीनं आले का? बर. 300 गाडी. पण आता ही बेजारी आहे की पण येणं जाणं कसं कसं करायचं? करायचं काय करायचं मग तुम्ही लाईनमॅनला विचारलं का लाईट बिल आमचं येत नाही वेळेवर हे ते म्हणून? हा पुढे या जरा पुढे. विचारलं का लाईनमॅनला? नाही विचारा नाही. उगाच मग लाईनमॅन घरी आणून देतं का लाईट बिल? देत नाही म्हणतात काय घरी आणून देत ना का लाईट बिल? नाही. होय. आमच्या पोरावाचं 2 हां माझं एक 3 बिल आहे ती. बर. आम्ही काय नवरा बायको वेगळं राहतो. हां पत्रिकाच्या शेळ्या तुम्हाला खरंच बोलावं की मग एक पांढरा बल्ब आणि एक फॅन आपल्याला गरम व्हायल्यावर म्हणा चिरट. हां हां. ह्याच्याशिवाय लाईट नाही दुसरं काय वापर नाही वापर कसलाच नाही. काय नाही. हां कवा 220 येते कवा 240 येते कवा 230 येते. आता आपण जेवढं वापरतो तेवढं तर बिल येतंय पण घरी लाईट बिलाचं पावती येते का? येते पण गावात येते. गावात घरी येत नाही का? घरी कोण आणते आपल्या गावात कोण वाटतंय? कोण वाटीत नाही हो. तुम्हाला मी काय सांगायला? हा तिथे नुसतं ठेवते ते त्या नांदुरीच्या वाट्यावर. मग कोणाकोणतं नाही कळालं तरी वाचून काढून देते ती. मग शाण्या माणसाला तुम्ही म्हणणार मला ह्याच्यातलं बिल वाचून दे रे बाबा म्हणून. हा? मग ही अवस्था आहे प्रत्येक गावात नसलं आणि ही अवस्था प्रत्येक महिन्याला प्रत्येक महिन्याला आता- या वयोवृद्ध लोकांना इथून 7 ते 8 किलोमीटर बसने प्रवास करून
या ठिकाणी यावं लागतं, या ठिकाणी येऊन त्यांना बिल भरावं लागतं. आणि लाईनमॅन म्हणतात की ह्याच्यामध्ये माझी काहीच चूक नाही आहे. लाईनमॅनचा जर विचार केला तर लाईनमॅनचा पूर्णपणे भोंगळ कारभार आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. लाईट बिल गोळा करण्यासाठी, लाईट बिल नाही भरलं तर लाईट कट करण्यासाठी MECB या ठिकाणी आहे. आणि बिलं नाही दिले तर न देण्याचं जर चुकी कोणाची असेल तर ते आहे एजन्सीची चुकी आहे असं लाईनमॅन म्हणतात. पाहू शकता हे किती काय कारभार म्हणावं ह्याला. हे लाईट बिल आता हे दुसऱ्याकडून काढून हे लाईट बिल त्यांनी आणलेलं आहे. मला जिथं गट्टा सापडला, ज्या ठिकाणी गट्टा मला मिळाला त्या ठिकाणातून त्यांनी हे लाईट बिल आणलेलं आहे. दुसऱ्याकडून काढून यांनी लाईट बिल आणलेलं आहे. ही अवस्था आहे. माझ्याजवळ जवळपास 500 लाईट बिल आहेत. 500 लाईट बिल आहेत. आणि जर 500 लोकांनी जर लाईट बिल नाही भरलं, लाईट बिल मिळालं नाही म्हणून, तर 1 सेकंदामध्ये त्यांची लाईट या ठिकाणी कट केली जाते. कारण की लाईट बिल भरलं नाही म्हणून. हा पैसा नक्की चाललाय कुठं? पैसा नक्की खातंय कोण? याची चौकशी झाली पाहिजे. याकरता आपण या ठिकाणी आलो होतो. मुख्य अभियंता या ठिकाणी उपस्थित जागेवर नाही आहे. दीक्षित साहेब म्हणून आहे, तर त्यांनासुद्धा आपण कॉन्टॅक्ट केला. ते म्हणजे आपलं सहाय्यक अभियंता खरात म्हणून आहेत, त्यांनासुद्धा आपण या ठिकाणी भेटण्याचा प्रयत्न केला. मुख्य अभियंता तुळजापूर या ठिकाणी असतात. या ठिकाणी सहाय्यक अभियंता या ठिकाणी असतात, त्यांनासुद्धा आपण भेटण्याचा प्रयत्न केला, पण ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित नाही आहेत. ही MECBचा पूर्ण कारभार आहे. आज शेतकरी रातोरात मरतोय. शेतकऱ्यांना उत्पन्न निघत नाही आहे, कारण की लाईट रात्रीची वेळेमध्ये येते, लाईट दिवसभर नसते. आणि शेतकरी लोक दिवसा इकडे यावं लागतं, त्यांना लाईट बिल भरायला यावं लागतं शेतकऱ्यांना. हे शेतकरी माणसं आहेत, शेतामध्ये कष्ट करून खाणारी माणसं आहेत. आणि लाईट बिलासाठी इकडं गावाकडे जरी लाईट असेल, आत्ता पाण्याची लाईट असेल शेतासाठी, तर त्यांना लाईट बिल भरण्याकरता सुद्धा येणं तितकंच महत्त्वाचं आहे. पाहू शकता याच्यावरती नक्की कारवाई कोण आणि कशा प्रकारे करणार हे पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. जबाबदारी कोण घेणार हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. लाईनमॅननी जबाबदारी झटकलेली आहे. त्यामुळे आपण सहाय्यक अभियंता यांना भेटून आपण त्याची चौकशी नक्कीच करणार आहोत. कारवाई नक्की कोणावरती होणार हे पाहणं सुद्धा आपल्याला तितकंच गरजेचं आणि महत्त्वाचं आहे. दैनिक राज्य लोकतंत्रासाठी सिद्धांत चौधरी, लोहारा, धाराशिव.